नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये भरती आलेली आहे आणि ही जी भरती आहे ही भरती वरिष्ठ श्रेणी लघुलेखक या पदासाठी जी भरती असणार आहे. या भरतीबाबत आपण सविस्तर माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती या एका व्हिडिओमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येऊन जातील. चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. बघा, ही जी भरती आहे ही भरती कुठं आहे? ही जी भरती आहे ही भरती मुख्यालय मुंबई येथे असणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचं मुख्यालय मुंबई आहे. त्या ठिकाणी ही भरती असणार आहे आणि पद कोणतं आहे? वरिष्ठ श्रेणी लघुलेखक स्वीय सहाय्यक या पदाकरता कंत्राटी तत्वावरतीची ही नियुक्ती केली जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथं पद जे आहे ते एकच पद आहे. या पदासाठी महिला किंवा पुरुष या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि हे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते आपल्याला 17/7/2024 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी वेबसाईट आहे किंवा जी लिंक आहे ती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे. या भरतीबाबत अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला काय करू शकता, अधिक माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला या भरतीबाबत मिळणार आहे. आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज करत असताना डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे किंवा आपल्याला इथं शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे याबाबतची माहिती इथं दिलेली आहे. तर हे जे काय एक पद आहे याच्यासाठी आपलं वय 31/7/2024 पर्यंत 65 वर्षापेक्षा अधिक नसावं असं म्हणण्यात आलेलं आहे. नोकरीचे ठिकाण बघा कुठं आहे? महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई या ठिकाणी हे काय आहे? नोकरीचं ठिकाण आहे. आणि तुम्हाला सॅलरी जी आहे ती 35,000 रुपये इतकी सॅलरी तर देण्यात येणार आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन म्हटलेलं आहे. कोणत्याही फॅकल्टीमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे. आणि अनुभव बघा, रिटायर्ड फ्रॉम स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस ॲज अ स्टेनोकम पर्सनल असिस्टंट या पदावरून जे व्यक्ती रिटायर झाले असणार आहेत त्यांच्यासाठीही अनुभव देण्यात आलेला आहे. तो अनुभव इथं आवश्यक आहे. त्याचबरोबर 40 वर्ड इंग्लिशचं जे टायपिंग आहे ते झालं असलं पाहिजे. शॉर्ट हँडचं स्पीड आहे ते 80 वर्ड पर मिनिट असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे बघा, MSCITचं जर सर्टिफिकेट असेल तर तेही इथं आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ह्या ज्या काही शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वगैरे दिलेला आहे हे जर आपण या सर्व कॅटेगरीमध्ये बसत असेल तर ह्या लिंक वरती काय करायचं आहे, आपल्याला अर्ज भरायचा आहे. ती गुगल फॉर्मची लिंक आहे, त्याच्यावरती अर्ज भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती त्याची एक्नॉलेजमेंट जी आहे ती तुम्हाला इथं ईमेल करायची आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर मुलाखतीसाठी कुठं उपस्थित राहायचं आहे, तर हा जो ऍड्रेस दिलेला आहे मुंबईचा या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीच्या वेळेला तुम्हाला इथं डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तेही देण्यात आलेलं आहे, की तुमचा बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्र, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईज फोटो हे तुम्हाला तिथं लागणार आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड लागणार आहे. तुमची मुलाखतीची जी काही निवड होणार आहे ते तुमचे जे काही रिझ्यूम किंवा तुमचं जे काही बायोडाटा तिथं सबमिट होणार आहे त्याच्यानुसार तुमची यादी जी आहे ती यादी तयार केली जाणार आहे. आणि जे काही उमेदवार निवडले गेलेले आहेत त्यांना ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे कळवण्यात येणार आहे की तिथं इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी कधी उपस्थित राहायचं हे तुम्हाला तिथं कळवलं जाणार आहे. ही जी नियुक्ती आहे ही 1 वर्षाची असणार आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानुसार तुमचं नॉलेज किंवा तुमची जी काही तिथं तुम्ही काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुभवावरती तुमची जी काही रिन्युएशन आहे 1 वर्षानंतर, ते 1 वर्षानंतरचं तुम्हाला एक्सटेन्शन ही तिथं दिलं जाणार आहे मित्रांनो. तर चला, तुम्ही जर या सर्व क्रायटेरियामध्ये बसत असेल तर लगेचच या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर.
जय हिंद, जय महाराष्ट्र.